चला जरा घाई करा, विनंती असेल. सकाळचं तर जवळजवळ 11 वाजले. तिसरा मॅच या ठिकाणी आपल्याला जर पाहिला 10:30चा मॅच होता. जवळजवळ दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच 10:30चा वेळ होता. आपण जवळजवळ 11 वाजून 20 मिनिटांच्या आसपास येऊन पोचलोय. तरी सुद्धा मॅच या ठिकाणी तिसरा मॅच जो असतो एकूण रुटीनमध्ये तो चालू झालेला नाहीये. तर 15 मिनिटं तुम्हाला 3 षटकांसाठी हे वापरायचे विनंती असेल. संतोष बॉलिंग मार्कवर, तर फलंदाजीला हर्षद आणि विकास. यानंतर श्री साई दत्त काजूपाडा आणि आई एकविरा वाकीपाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल ही इनिंग झाली की लगेच टॉससाठी यायचं आहे. वेलकम जयेश, चप्पे चप्पे पे नजर आहे हमारी. जयेश यांचं सुद्धा आगमन झालंय. तर जयेश टार्वे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला आपण जाऊया मैदानाच्या बाजूनं. काय झालंय तर पंचांनी इशारा दिला की मॅच सुरू झाली आहे. शुभेच्छा दोन्ही संघांना. आदरणीय सन्मान्य भास्करजी भोईर यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. कृष्णा भोईर यांचे पिताश्री भास्करजी भोईर यांच्या सुद्धा मोलाचं सहकार्य असतं. आपण पाहिलं तर हरिश्चंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्हाला झालेली आहे. पहिला चेंडू निर्धाव, चांगली सुरुवात केली. जी सुरुवात हवी असते एका गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं. ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातो. गॅपमध्ये चेंडू टाकला जाईल, ते मात्र चेंडू जाईल 1 बाउन्सनं 4 चौकार. एक चांगला फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा वाईट सुद्धा लॉंग ऑफ क्षेत्राच्या भरपूर लांब उभा असलेला चांगलं क्षेत्र निवडलं होतं. सरळ खेळला होता चेंडूला आडव्या बॅटनं. इथे मात्र अर्ध नटराज शॉट या ठिकाणी बघायला मिळतो. पुढचा पाय आपण जर पाहिला थोडासा वर होता, चेंडूच्या लाईनमध्ये आला होता आणि फक्त चेंडूला खेळलं होतं ते स्क्वेअर लेग रिजनमध्ये. दिशा दिली होती फक्त. तर एक धाव मिळाले. एका धावेने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचतो तो 5 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 5 धावा, नाबाद जिंदाबाद अशी खेळी. विकास तर एक चांगली गोलंदाजी. संतोष यांचा पुढचा चेंडू हवेमध्ये खेळला. चेंडूला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा पुरा पडला कारण की टर्न घेऊन चेंडू पर्यंत येणं कठीण होतं. जवळजवळ 1 ते 1.5 मीटर शॉर्ट झाला. त्यामुळे आपण पाहू शकतात एक धाव नक्कीच मिळाली जाते. धाव संख्या 6. दरम्यान अक्षय भोईर यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आम्हाला गिरी भोईर यांनी सांगितलंय की जो येईल त्याचा अपडेट मला ऑनलाईन मिळायला हवा. रोहित सातवी वेलकम. सुनील कधीच आलेले आहेत, मात्र सध्या आपण जर पाहिलं तर चांगलं काम या ठिकाणी सर्व बाउंड्री पंचांच्या माध्यमातून केलं जातं.
दरम्यान संतोष बॉलिंग मार्क वरती आलाय. हो हवेमध्ये चेंडू. आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय हर्षद. या ठिकाणी बाद. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक होता विकेश. चला आपण पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या आतमध्ये. तर काय घडलं तर एक फलंदाज बाद झालाय शेवटच्या चेंडूवरती. मात्र धावसंख्या आहे ती 6. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे या संघाची दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच या ठिकाणी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तो म्हणजेच ओम सागर बामणगाव आणि सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे. पहिलं षटक समाप्त झालं. हर्षद बाद झाला. धावसंख्या आहे ती 6. अजून 12 चेंडू विकास वायडा आणि त्यांच्या संघाकडे शिल्लक आहेत. मला वाटतं ओपनिंग पेअर बदलली होती. ओपनिंग पेअर जर आपण पाहिली तर विकास वायडा आणि हर्षद लाखात यांना पाठवलं होतं. विनोद याला मागे ठेवलं होतं. मात्र विनोद याने अगोदरच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्याला थोडंसं मागे टाकलंय. मात्र धावसंख्या सुद्धा कमी आपल्याला बघायला मिळते धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ क्या बात आहे. ओपेस जिल्ह्यावरती पूर्ण पहार केलाय आणि चेंडूला काकोन क्षेत्राच्या बाहेर पाठवलंय 6 धावांसाठी. आणि नक्कीच विचार विनिमय भाग करण्यासाठी भाग पाडला जात आहे विकेश आणि त्याच्या संघाला. धावसंख्या 12 धावा. ऑन साइडला अजून एक उत्तुंग लांबट षटकार. H2O. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय इथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. मागील हप्त्यामध्ये मला वाटतं वाघोबा चषकामध्ये टिवरीच्या मैदानावरती बॅक टू बॅक 7 षटकार मारण्याचा रेकॉर्ड या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं ते होतं मैदान वाघोबा टिवरीचं. इथे पाहूया किती लगातार षटकार बघायला मिळतील. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. दुर्घटना से देर भली असं म्हणेन. कारण की आपण पाहतोय ज्या पद्धतीने आतापर्यंत पुढे पुढे धावसंख्या जाते त्यामध्ये 2 मोठे फटके आले. धावफलक पुढे सरकलाय जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजेच 19. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र भरपूर लांब राहिलाय. धावफलक 20. विकेश याच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या झाली ती 20. सुरुवातीचे षटक अतिशय सुरेख हाताळलं होतं. क्या बात आहे. इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण
आणि काहीसा वाटा नक्कीच आहे तो ग्राउंडच्या त्या आउटफील्डचा. या ठिकाणी एक सूचना आहे ती म्हणजेच यानंतर होणारा जो मॅच सैदत्त काजूपाडा आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. तर पण 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. हा चेंडू सुद्धा लेग स्टंप वरती आणि हा सुद्धा वाईड. या अगोदर 5 धावा वाईड मिळाल्या होत्या. त्यानंतर मात्र वाईड वरती वाईड हाताळण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. खराब गोलंदाजी मी म्हणेन विकेशाच्या माध्यमातून. विकेश एक चांगला भरवशाचा गोलंदाज आहे मात्र त्याच्या मात्र धावा जास्त जाताना दिसतात. क्या बात है, क्या बात है, सुरेख फटका. 6 धावा. बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. थँक्यू डीजे. धाव संख्या आहे ती 33 आणि दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. क्या बात आहे, वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटक समाप्त झाली. 33 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा किती जवळजवळ मला वाटते 27 धावा आल्यात या षटकामध्ये. अगोदरच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये 27 धावा हव्या होत्या, त्या बापाने संघाने दिल्या नव्हत्या आणि त्यांनी या षटकामध्ये 27 धावा घेऊन दाखवल्यात. एक सुंदर अशी कामगिरी विनोद रायत आणि विकास वायडा यांच्या माध्यमातून. गोलंदाज विकी दिंडा बॉलिंग मार्कवर. जयेश माळी यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती आमंत्रित करतोय. कैलास तांबडी यांच्या माध्यमातून खास करून आमंत्रण आहे की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. शेवटचं षटक आहे पहिल्या इनिंगचं. 6 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 33. धावसंख्या मजबूत दिशेनं वाटचाल करताना दिसते. मोठी मोठी पावलं टाकताना दिसतात. क्या बात आहे, परफेक्ट डिलिव्हरी होती मात्र त्याच डिलिव्हरीला खोदून काढण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतो 34 या धावसंख्येवरती. विकी बॉलिंग मार्क वरती चांगला कंट्रोल करावा लागेल. धावसंख्या जर कंट्रोल करायची असेल तर नक्कीच चांगले चेंडू हाताळावे लागतील. क्या बात आहे, चेंडू टाकला होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला फलंदाज आणि या ठिकाणी षटकार. मजबूत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 40 झाल्या. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 40चा टप्पा गाठलेला आहे. डेंजर झोन मध्ये धावसंख्या जाताना ह्या चेंडूंची गरज आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरावं लागेल. जसं म्हटलं तर की अस्त्रामध्ये अस्त्र, ब्रह्मास्त्र आणि चेंडूमध्ये चेंडू तर नक्कीच यॉर्कर चेंडू वापरावा लागणार आहे. मात्र यॉर्कर टाकणं हे प्रत्येक चेंडूवरती शक्य नसतं. कधी कधी ओव्हर पिच, कधी कधी फुल लेन डिलिव्हरी जाण्याची शक्यता असते. विकी याने 3 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ओव्हर पिच डिलिव्हरी
पॅरल शॉट आणि हा चेंडू षटकार. रोड रोलर जगह पे घर 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 तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. Exclusive. DJ Mahesh. धन्यवाद. नक्कीच आताच आपण ऐकलं ते म्हणजेच आवड अंशुमन यांचा आवाज. धावसंख्या 46 रन ऑन द स्कोर बोर्ड. 2 चेंडू शिल्लक. ऑन साइडच्या दिशेने आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाले. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 47 या धावसंख्येवरती. चांगली एक धावसंख्या आपण जर पाहिली तर 50च्या आतमध्ये राखू शकला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या कंट्रोल केली असं आपण म्हणू शकतो. मात्र जर 50च्या पुढे धावसंख्या नेली तर मात्र डेंजर झोन मध्ये धावसंख्या आली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. कारण की या मैदानावरती 67 धावा ह्या चेस झालेल्या आहेत. व्हाईट बॉल. व्हाईटनं धावफलक मात्र पुढे सरकते 48 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसामध्ये डोंगरीपाडा संघाने पंच फिल्डिंग साइड. ओके. पंच इट इज अ फेअर डिलिव्हरी. तर नक्कीच चांगला चेंडू. याचाच अर्थ धाव संख्या 47 आणि 48 धावांचा टार्गेट. एक मिनिट आपण जाऊया यानंतर टॉस कडे. श्री साईदत्त काजूपाडा आणि आई एकविरा वाकीपाडा टॉस साठी या. चला टॉस साठी या. साईदत्त काजूपाडा कर्णधार पाठवून द्या. चला फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये लवकर पाठवून द्या. आदरणीय सन्मान्य श्री भास्करजी भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. सन्मान श्री भास्करजी भोईर. आता हा जो मॅच या ठिकाणी खेळवला जाईल आता जो चालू आहे तो नक्कीच बाफाणे आणि बामणगाव या दोन संघादरम्यान आहे. आता जो येणारा अपकमिंग मॅच आहे तो म्हणजेच एका बाजूला साईदत्त काजूपाडा संघ
दुसऱ्या बाजूने आहे तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ आणि हा टॉस आपण करतोय आदरणीय सन्मान्य श्री भास्करजी भोईर यांच्या शुभ हस्ते. हेड असं कॉल झालेला टेल आलेला आहे. तर मी भास्करजी भोईर यांना विनंती करतोय आपण जाऊन असं नसतं व्हावं. मिलिंद टॉस जिंकलेला आहे, आता काय निवडाल हे प्रश्नचिन्ह आहे. काय निवडाल? बॅटिंग. बॅटिंग. शुभेच्छा असतील. मॅच इकडे नक्कीच सुरू आहे त्यामुळं टॉस आपण केलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे एकविरा वाकीपाडा संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर मॅच ठिकाणी सुरू होते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज झालेत ते म्हणजेच विजय भोये. थँक्यू सो मच मिस्टर सागर शिमालिक. अतिशय महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच असणार आहे सह्याद्री स्फूड बाफाणे वर्सेस आपण पाहतोय ओम सागर स्फूड ब्राह्मणगाव. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्ष आहे ते म्हणजेच 48 धावांचं. धावा बनवावा लागतील मॅच जिंकण्यासाठी ओम सागर ब्राह्मणगाव या टीमला. पहिले षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा लेटेस्ट प्लेचा या ठिकाणी इशारा आला. हेमंत लागात षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. ऑन स्ट्राइक वरती विकेश. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिला तर हा मोठा षटकार, मोठा प्रहार. काय जबरदस्त हा फटका या ठिकाणी खेचलाय विकेशनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का? परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चुकी झाली आहे. विकास म्हशे होता त्या क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरला, त्याच्याकडनं हा झेल मात्र सुटला गेलाय आणि चेंडू सीमारेषा पार झालाय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. बॅक टू बॅक दोन षटकार या ठिकाणी पेश केलेत विकेशनं. काय जबरदस्त फ्लातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेश खरपडेकरनं मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 2 मध्ये 12 आल्यात. अप्रतिम सुरुवात. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. यावेळी तिसरा येईल का? आणि तिसरा देखील आलाय. चेंडूला पाठवलं यावेळेस काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. आणखी एक षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकारांची तिगडी विकेशच्या बॅट मधनं पाहायला मिळतंय. विकेश इन फायर मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि त्याच्या बॅट मधनं षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण होताना पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ॲपटॅकर बॉल होता, बॅकफुट वर गेले आणि हा जबरदस्त बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हालाय आणखी एक महत्वाचा चौकार. 4 रन. धन्यवाद. मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा, इतना तो भरोसा है खुद पर, इस बार बाजी जरूर मारूंगा. आणि काय जबरदस्त बॅटिंग विकेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फुल अँड पॉवरफुल होईल का? यावेळेस हा दुसरा झेल सोडलाय आणि चेंडूला देखील सीमारेषेच्या बाहेर धाडले. 6 धावांकरता षटकार. काय
काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही हा उद्देश मात्र मैदानाच्या आतमध्ये, हा ध्येय मात्र मनामध्ये घेऊन ही बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेश खरपडे याच्याकडनं हा खेळ, षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा मिस्टाईम फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि 29 धावा धाव फलकावरती या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. निम्मा पल्ला पार केलाय या ठिकाणी पहिल्या ओव्हर मध्ये. आता माझा चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच कंपॅरिझन आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा बनवल्या होत्या त्या म्हणजेच सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमनं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 29 धावा बनवल्या त्या पहिल्या ओव्हर मध्ये. 12 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. काय आपलातून बॅटिंग विकेश खरपडेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतो. या टायगर चिष्कामध्ये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचा होता आणि सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर 29 धावा पहिल्या ओव्हर मध्ये, 48 लक्ष्य पूर्ण करायचं होतं. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 19 आणि स्ट्राईक देखील विकेश कडे राहणार आहे. कारण शेवटच्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं ना तर एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिलिंद मोर षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय यंगस्टर मिलिंद. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र सुटली गेली आहे विकेशची. पहिल्या बॉल वरती संधी मिळवली होती परंतु यष्टीरक्षक विकास वायडा यांच्याकडे झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाऊन पोहोचते ती 30च्या घरामध्ये. 11 बॉल 18 ची गरज आहे. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अजय वसावला. पहिल्या मॅच मध्ये अजय वसावलानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. त्याचा देखील चांगला खेळ झाला या टायगर चिष्कामध्ये. आता मात्र ह्या मॅच मध्ये काय रणनीती आखली जाईल त्याच्याकडनं देखील. ओव्हर पिच बॉल होता यावेळेस हलक्या हाताने आपल्या मनगटाचा वापर केलाय. चेंडूला पाठवले ते म्हणजेच डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर 2 धावा अति वेगाने या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. म्हटलं जातं ना किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. या ठिकाणी धमक आणि हिंमत दाखवलाय फलंदाज विकेशनं, परंतु चांगला साथ देखील मिळाला जातोय अजयकडनं. यावेळेस आपण पाहिलं तर हा दुसरा झेल देखील सुटला गेलाय. थोडासा कठीण झेल मात्र नक्कीच होता. चांगली बॉलिंग या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. प्रत्येक बॉल वरती संधी उपलब्ध करून दिली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाऊन पोहोचते 33च्या घरामध्ये. आता मात्र 9 बॉल शिल्लक असणार आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. फुल टॉस डिलिव्हरी होती. ऑन साइडला चेंडूला पाठवले कॉर्नरच्या दिशेने. विनोद रायत अगदी वेगाने आलाय. चेंडूचा थ्रो आपण पाहिला ना यावेळेस हो ओव्हर थ्रो झाला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 35 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. बॅटशी नरेश काम तमाम. विकेश खरपडे इज आउट.
feet. हॅलो. तर फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर विकेश मात्र आउट झालाय, मैदानाच्या शात मध्ये इन होतोय तो म्हणजेच आता संतोष वळवी संघाचा संघनायक आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 7 आणि धावांची गरज आहे. तेरा धावा हवायत 7 बॉल मध्ये. चांगली वापसी करून दिले या ठिकाणी मिलिंद. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज संतोष. यावेळेस आपण हा फटका पाहिला तर आणि एका हातामध्ये यावेळेस हा झेल मात्र पकडला गेलाय. क्या बात आहे. कमबॅक 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 आणि कमबॅक करून दाखवला या ठिकाणी एसडीजे. धन्यवाद अडीचे धन्यवाद. काय जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळला गेले. जब डूब रही थी कश्ती और दूर था किनारा तब भी सिर्फ भरोसा था खुद पर हमारा असं सांगत असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर यंगस्टार मिलिंद मोरण जबरदस्त हे दुसरं षटक हाताळलं गेलं. चांगला कमबॅक या ठिकाणी करून दाखवला. 2 विकेट आणि फक्त 6 रन्स खर्च केल्या. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 13. यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलं तर हा चेंडू वेगवान होता. वेगामध्ये बीट केलंय विनोदनं. असं वाटलं होतं की सहज हा सामना मात्र जिंकला जाईल परंतु नाही. चांगला कमबॅक या ठिकाणी दर्शवला तो म्हणजेच गोलंदाज मिलिंद. चांगली बॉलिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. एक उभरता सितारा आहे सह्याद्री सोड बापाने टीमचा. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉल. केलेली मेहनत विकेश खरपडेची वाया जाईल की काय. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळावं लागेल अजयला. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडूला पाठवलाय फाईन लेग क्षेत्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार षटकार. धन्यवाद डीजे. विमान तर आकाशामध्ये जरूर उडते परंतु यावेळेस आपण चेंडू देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलेत. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी. आता मात्र 2 बॉल जिंकण्यासाठी 7 ची गरज. मॅच होता कुठे आणि आला कुठे. यावेळेस आणखी एक महत्वाचा फटका या ठिकाणी फिश केलाय. आता मात्र डू ऑर डाय धकधकवाला मुकाबला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
धन्यवाद अडीचशे धन्यवाद. आता मात्र एक बॉल आणि एक धावेची गरज आहे. अंबरेला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिला तर शेवटच्या बॉल वरती विकेट येताना आपण पाहतोय. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी टाकली गेली आणि काय जबरदस्त हा मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानावर